तर राज ठाकरेंसाठी तरुणानं चालत जवळपास 3.5 शक्तिपीठांचा प्रवास केलेला आहे। प्रमोद अरणे या तरुणानं राज ठाकरे स्टेजवर बोलावत जाहीर राज ठाकरेंनी या तरुणाची स्तुती केली आहे। राज साहेबांसोबत स्टेजवर दिसण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य असल्याचं देखील या तरुणानं सांगितलं। किती दिवस तुला हा प्रवास करायसाठी लागले, काय भावना होती, कशासाठी हा सगळा नवस केला होता? माझे नाव सर्वप्रथम जय महाराष्ट्र। माझं नाव प्रमोद प्रकाश आरणे। मी राहणार कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। मी 17/3/2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष जो संकल्प यात्रा सुरू केली होती आणि 29/3/2025 या रोजी मी ती संपन्न झाली। मी हा संकल्प यासाठी केला होता की येणाऱ्या काळातील सर्वच निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला घवघवीत यश मिळण्यासाठी आणि आमच्या पक्षातील तळागाळातील जे कार्यकर्ते असतील, ज्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा संकल्प होता। या संकल्पामध्ये मला सर्वसामान्य लोकांचे साहेबांवरती असलेले प्रेम हे सर्व दिसून आलं। म्हणजे मी चालत असताना मला प्रत्येक लोकांच्या एक भावना होत्या, त्या भावना त्यांनी मला माझ्यापर्यंत पोहोचवल्यात। कुठे राहिला आहे आणि हा प्रवास जो आहे महालक्ष्मी मंदिरापर्यंतचा हा कशा पद्धतीचा राहिला आहे? म्हणजे चालत इथून तिथपर्यंत गेला, तिथून पुन्हा मुंबईत आलात, असं काही आहे का? नाही, मी कोपरगावचा म्हणजे मी शिर्डीचा प्रॉपर आहे, पण राहिला कोपरगावमध्ये। मी तिकडनं कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरामध्ये मी बसने गेलो आणि तिकडनं मी पायी चालत म्हणजे तब्बल 465 किलोमीटरचा हा प्रवास होता माझा पक्ष संकल्पाचा, आणि तो मी आज पूर्ण केला आणि माझे विठ्ठल मला भेटले आज। हा माझा सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचा आहे। आणि कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।